गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या या सुंदरशा व्हिडिओमध्ये. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहे जे बघून तुम्हाला खूप 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 आनंद येईल. जसं की बोलतात ना, जो जमिनीवरचा स्वर्ग आहे आणि बोलतात की सह्याद्री एक स्वर्गापेक्षा सुंदर नाही, तो फील तुम्हाला होणार या व्हिडिओमध्ये. थोडं लांब आहे त्याच्यामुळे आम्ही खूप लवकर निघलो. 4 वाजले सकाळचे. आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे. सर्व पॅकिंग वगैरे झाली आहे. बाहेर पाऊस तर खूप चालू आहे. समोर पाऊस आय थिंक सो असेल नसेल माहिती नाही, त्याच्यामुळे आम्ही रेनकोट वगैरे घालून आत्ताच रेडी झालेलं आहे. तर आपण तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बाकी जे बी पॉईंट वगैरे आहे तुम्हाला दाखवेल आणि मी कुठे चाललो हे तुम्हाला व्हिडिओमध्येच कळेल. तर मित्रांनो, निघलो आपण आता खांडीसाठी. मुळात आपण खांडीला तर जाणार आहे, पण जिथं जाणार आहे तो जो बी मेन पॉईंट आहे तो खांडीला नसून काहीतरी वेगळ्या ठिकाणी आहे. तर जाता जाता तुम्ही रस्त्याचा आनंद घ्या. मी तुम्हाला प्रत्येक पॉईंटनुसार माहिती देत जाईल. आपण जाणार आहे वॉटरफॉल एन्जॉय करायला. तर चला, तोपर्यंत तुम्ही रस्त्याचा आनंद घ्या. आपण भेटू लगेच. तर मित्रांनो, आपण आलो कानेफाट्याजवळ. तर इथून आपण ज्यावेळेस लोणावळ्याहून येतो त्यावेळेस लेफ्टला टर्न घ्यावा लागतो आणि ज्यावेळेस आपण पुण्याहून येतो त्यावेळेस राईटला टर्न घ्यावा येतो. ते शिवाजी पॅलेस जे आहे तिथून आतमध्ये शिरायचं, जे खांडी गावाकडे रस्ता जातो. आता आपण थांबलो इथे नाश्ता करण्यासाठी. तर चला, आपण नाश्ता एन्जॉय करू. इथं खूप छान टेस्ट आहे. वडापाव पण खूप टेस्टी होते. देन चाय तर इतका सुंदर होता ना, मी तर 2 कप घेतले. ऑलरेडी मी चाय लावर आहे. बाकी असंच आम्ही एन्जॉय करत करत गेलो. तर तुम्ही पण आमच्या एन्जॉयमध्ये सहभागी व्हा. आणि इथपासूनच जे लुक होता ना, जे नजारा होता ना, इतका सुंदर झाला होता ना. पाऊस तर चालूच होता, पण चला मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही नजारे एन्जॉय करा, रस्ता एन्जॉय करा. आपण भेटूच आपल्या मेन पॉईंटवरती.
तर मित्रांनो, आपण आता इथून निघलो आहे. आपण थोडे फोटो वगैरे काढले आणि लागलो आपण आपल्या रस्त्याला, कारण अजून इथून भरपूर लांब होतं आपलं डेस्टिनेशन. आणि तुम्ही बघू शकता रस्त्यावरती जो आनंद आहे ना, जे धबधबे दिसतात, जे आजूबाजूला भाताची शेती दिसते, खरंच स्वर्गात आल्यासारखं फील होतं. आणि समोर थोडा रस्ता खराब होता आमचा, पण त्या रस्त्यावरती पण असं धुकं होतं ना, त्याच्यामुळे त्या खराब रस्त्याचं पण काही वाटलं नाही मला. असलं सुंदर धुकं होतं ना, असं वाटत होतं ढगातून चालतोय आम्ही. आणि आपलं डेस्टिनेशन. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर. आता आमच्यासोबत एक गोष्ट झाली. अख्ख्या अख्ख्या रस्त्यानं आम्ही व्हिडिओ केले आणि मेन वॉटरफॉलच्या तिथे आल्याच्या नंतर आमचा कॅमेरा पडला बंद. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ना, किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे नशीब किती गांडू असतं ना, एवढं पण नशीब गांडू नसू नये कुणाचं की अख्ख्या रस्त्यानं काहीही नाही झालं. अख्ख्या पावसात व्हिडिओ बनवले आणि इथं आल्याच्या नंतर अख्खा कॅमेऱ्याची वाट लागली. सोड, जाऊ द्या, आता काय बोलून अर्थ नाही. आता कॅमेरा तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खूप छान व्ह्यू आहे. आम्ही त्यातल्या अख्खा रस्ता फिरून आलेला आम्ही. मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी आम्ही एवढे एक्सायटेड होतो, ती गोष्ट आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसते आता. तुम्ही पण बघू शकता काय सुंदरचा असा तो धबधबा, आणि तो जसा असा वरून खाली येतो, ते बघण्याचं सुख ना, जे असतं ना, एक थकवा असतो ना गाडी चालवून जो भेटतो, हे असा नजारा बघितल्याच्यानंतर तो थकवा पूर्णपणे गायब होतो. तुम्ही बघू शकता हा नजारा. आम्ही जवळपास 2.5-3 तासाचा ट्रॅव्हल करून आलो बाईकवरती, आणि हे बघितल्याच्यानंतर ना आम्हाला असं वाटतं की आम्ही आत्ताशी आलो. म्हणजे जो सुकून आहे ना या सह्याद्रीमध्ये, तो कुठेच नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकता कसला सुंदर धबधबा आहे.